देव वसे चित्ती पुढे सरकून बसा महिला मंडळी जरा. त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी समचरण सरोजम सांद्र निलाभ बुधाभम जगननीत पाणी मंडना मंडनानाम तरुण तुलसी मालाम कंदरम कंज नेत्रम सदै धवल हास मिठ्ठल चिंतयामी मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता मोरिष्टम वातात्मजं मानवित मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपदे देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त जगत वंदने जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे। या अभंगामध्ये तुकाराम महाराज प्रार्थना करतात, देवा ज्याच्या चित्तामध्ये भगवंत आहे ना अशा माणसाची मला संगती मिळावी। कोणाची संगती मागितली? ज्याच्या चित्तामध्ये भगवंत आहे ना देवा
अशा माणसाची मला संगती मिळावी आणि हे माझ्या मनाला आवडतं आणि ती वासना माझी तुम्ही पूर्ण करावी. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. आणि आज ज्याच्या चित्तामध्ये भगवंत आहे, ज्याच्या हृदयामध्ये भगवंत, अशा माणसाची जर मला संगती मिळाली ना, अशा संतांची, अशा भक्तांची, अशा हरादासाची माझी आणि त्यांची ताटातूट व्हायला नको. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. आणि असे संत, असे हरिदास, असे हरिभक्त, भगवंता माझं जे आयुष्य राहिलं आहे ना, ते त्यांच्या संगतीमध्ये जायला असं शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, उरलेलं आयुष्य त्या संतांच्या, त्या भक्तांच्या संगतीमध्ये जायला पाहिजे. आणि हेच माझ्या मनाला आवडतं. विठ्ठल विठ्ठल. असो आपल्या या कळमनुरी शहरामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहाची शेवटच्या दिवसाची म्हणजे सेवा ही माझ्या वाटेला आली. सकाळी प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस आहे. रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने तुम्ही साजरा करणार आहेत. आता काही मी जास्त बोलत नाही, का आपल्या कीर्तनाला झाला उशीर आणि लाईट नसल्यामुळं कीर्तनाला उशीर झाला आहे. आणि कारण निवडणूक आल्या असल्यामुळं आचारसंहितेचा भंग होऊ नये. आणि कसं त्यातल्या त्यात मी पोलीस खात्यात आहे, तुम्हाला माहिती. आपणच जर नियम भंग केला ते चांगलं होणार नाही. असो, मी काय बाकी आता बोलणार नाही. आपले हरिभक्तपरायण मोकल साहेब यांनी मोठ्या उत्साहाने आपल्या सहकार्याने हा चालत असलेला अखंड सप्ताह आणि सर्वांच्या मदतीने, सहकार्याने आपलं प्रभू रामचंद्राचं मंदिर, इथं मोठं दिव्य असं मंदिर त्यांनी बांधले. त्यांना शतकोटी प्रणाम करतो आणि माझ्या सेवेकडे ओढतो. विठ्ठल आपल्या वारकरी संप्रदायाचा दंड एक सप्ताह असला की शेवटचं कीर्तन म्हणजे हे मागणीपर अभंग घ्यावा लागतो. आणि आजच्या दिवशी भगवंताला मागणी मागावी लागते. आता मागणी कोणाकोणाच्या कशात मी काही सांगत नाही, तुम्ही सर्व, कारण कळंबोलीमध्ये जवळजवळ 17 सप्ते होतात आणि शेवटच्या दिवसाचं कीर्तन तुम्ही ऐकलेलं आहे. आणि सर्व मागणीपर अभंग असल्यामुळं सर्वजण तुम्ही ऐकतायत. मी काही मागणी कशी मागायची काय ते काही सांगणार नाही. मी डायरेक्ट अभंगाकडे वळतो, कारण आपल्याला एका तासामध्ये कीर्तन संपवायचं आहे. म्हणून मागणी काय मी तुम्हाला सांगत नाही, कारण शेवटच्या दिवशी भगवंताकडे मागणी मागायची. आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, मागणी मागतात. काय मागणी मागितली हो? देवा ज्याच्या चित्तामध्ये भगवंत आहे ना, अशा माणसाची मला संगती मिळावी. मग कोणाच्या चित्तात भगवंत आहे हो सांगा? तुमच्यात भगवंत आहे का? पटापट बोला, नाही तर कीर्तन मी लांबवणार. आहे का भगवंत तुमच्यात? नाही आहे. दिसतो का? दिसतो नाही. मग तुकाराम महाराजांनी असं का म्हणावं? ज्याच्या चित्तामध्ये भगवंत आहे अशा माणसाची मला संगती मिळावी. भगवंत सर्वांच्या चित्तामध्ये. विठ्ठल दडी सडी भरला, रीता ठाव नाही कुठं उरला. देव सर्वीकडे हो, पण तुकाराम महाराजांनी असं का म्हणावं? ज्याच्या चित्तामध्ये भगवंत आहे. विठ्ठल 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 असं का म्हणावं तुकाराम महाराजांनी? सर्वांच्या चित्तामध्ये भगवंत आहे. विठ्ठल जडी सडी भरलाय, तरी तुकाराम महाराज म्हणतात की देव वसे चित्ती, त्यांची घडावी संगती. बरं, भगवंताला मागणी मागितली, प्रार्थना केली तुकाराम महाराजांनी. बरं, तुकाराम महाराज एवढं हे होते का मागायला?
ज्या वेळेस तुकाराम महाराज पंढरपूरला जायचे ना, त्यावेळेस हा विटेवरचा भगवंत खाली मान घालून असायचा. कारण तुकाराम महाराजांचं ऋण भगवंतावर एवढं झालं होतं ना, तर देवाला खाली मान घालावी लागायची. आणि आजच्या अभंगामध्ये तुकारामात देवाला सांगतात, देवा ज्याच्या चित्तामध्ये भगवंत आहे ना, असा माणसाची प्रार्थना घडावी मला संगती. प्रार्थना कोण करतो हो सांगा? कोण करतो प्रार्थना? ज्याने स्वतःकडे नम्रपणा घेतला ना, तोच मनुष्य प्रार्थना करतो. ज्याला अहंकार आहे तो प्रार्थना करील का? करील प्रार्थना? नाही. ज्याने नम्रपणा घेतलेला आहे, ज्याने अहंकार जिरवलेला आहे, ज्याला भगवंताची प्राप्तीची इच्छा आहे ना, ज्याला संतांच्या प्राप्तीची इच्छा आहे, असाच मनुष्य भगवंताला प्रार्थना करणार, दुसरा कोणी करत नाही. अहो तुकाराम महाराजांचा अधिकार काय सांगावा तुम्हाला? किती तुकाराम महाराजांचा अधिकार? अनु रेणू या थोकडा आणि तुका एवढा अधिकार असताना सुद्धा तुकाराम महाराज आपल्याकडे कमीपणा घेतात आणि देवाला मागणी मागतात, देवा ज्याच्या चित्तामध्ये भगवंत आहे ना, अशा माणसाची मला संगती मिळावी. किती कमीपणा घेतला हो तुकाराम महाराजांनी, सांगू का? मज पामराय काय थोरपण, मज पामराय मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे हरि हो काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण, मज पामरा हे काय थोरपण. पायाची वाहन पायी बारी, पायाची वाहन पायी बारी, पायीची वाहन पायी वारी, पायीची वाहन पायी वारी. माझ्या पामरा हे काय थोरपण, कृष्ण रे. मज पामरा हे काय थोरपण, 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 मज पामरा हे काय थोरपण. मज पामराय काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, पायीची वाहन पायी बरी. किती अधिकार हो तुका आकाशा एवढा, असा असताना सुद्धा स्वतःकडे कमीपणा घेतला हो. कारण ज्याचं मन भगवंताच्या प्राप्तीसाठी लाचवलेलं आहे ना, ज्याचं मन त्या संतांच्या प्राप्तीसाठी लाचवलेलं आहे, असा मनुष्य प्रार्थना करतो, कोणीही करत नाही. वास्तविक पाहता तुकाराम महाराजांचा अधिकार भरपूर होता हो. तुकाराम महाराज संतांना भगवंताला विनंती करतात आणि काय प्रार्थना करतात? काय उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय मी उदार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. आयशा तुम्ही सांगा संत जन, आयशा तुम्ही सांगा संत जन, ऐशे तुम्ही सांगा संत जन, ऐशे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. खंड दिल खंड दिल खंड दिल खंड दिल खंड दिल
सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाचे मिठी. मज तो कुळ वाढील जग जेठी, दाट इन कंठी सदगतीत. किती विनवणी हो, भगवंताची प्राप्तीची लालसा आहे भगवंताकडे. म्हणून तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात. प्रश्न दोन आहेत, प्रार्थना कोणाला करावी आणि प्रार्थना कोणी करावी आणि प्रार्थना कोणाला करावी. तर जीवाने भगवंताकडं प्रार्थना करावी. कोणी? जीवाने देवाकडं काय करायची? प्रार्थना करायची. देवाला बरं, बाकी कोणाला नाही. कारण आपण जर कोणाकडेही प्रार्थना केली तो द्यायला समर्थशाली पाहिजे. आता जसं एकाकडं जर 1000 रुपये आहेत आणि आपण जर त्याला 50,000ची मागणी केली, तो देऊ शकतो का? नाही देऊ शकत. फक्त जीवाने भगवंताकडे प्रार्थना करावी. का जीवाने का प्रार्थना करावी? त्याचं उत्तर भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये देतात. अर्जुन युद्धाच्या भूमीवर उभा आहे आणि अर्जुनाने काय केलं? स्वतःच्या अंगावर दुसऱ्याचं वजं घेतलं आणि भगवंताला सांगतो, देवा देवा हे मी मारणार आहे. युद्धाच्या भूमीवर काय केलं? मी मारणार. म्हणजे आपण दुसऱ्याचं वजं घेतलंय. वास्तविक भगवंताच्या सत्तेने चालू आहे. भगवंताच्या सत्तेने पान सुद्धा हलत नाही. म्हणून माऊली त्याचं वर्णन करतात, देखे पुढीला चेनी ओजे, जरी आपुला माथा घेईजे, तरी सांग कान दाटूजे धनुर्धरा. म्हणून जीवाने आपलं ओझं, संसाराचं ओझं अंगावर घेतल्यामुळं जीवाने देवाला प्रार्थना करावी. कोणी करावी? जीवाने देवाला प्रार्थना करावी. मग देव एवढा समर्थशाली आहे का? काय तर भगवंताकडं कसं आहे हो, कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम भगवंतावर शक्ती आहे. आणि भगवंत कसा आहे? षड गुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंत जाण. भगवंत कसा आहे? सामर्थ्यशाली आहे. ऐका येशे श्री अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साई गुणवर्ण, वसती जेथ विठ्ठल आणि भगवंत कसा आहे हो? समर्थशाली आहे. भगवंताकडे 6 गुण आहेत, नवे षड गुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंत जाण. मग भगवंत देण्यासाठी उदार आहे का? भगवंत देण्यासाठी उदार आहे का? भगवंताचा अवतार आहे काय सांगावं तुम्हाला. माऊली वर्णन करतात भगवंताचं, तुझा अवतार आहे जाणो स्वतंत्र, देताना मनसी पात्रा पात्र, पै कैवल्या ऐसे पवित्र, वैरियाही दिदले. तुआ संकातिकाचे निमाने, साविजे सौरसू केला पुतने, जे की विषयाचे निस्तन पाने, मारू आली. भगवंत किती उदार हो. ज्या भगवंताला मारण्यासाठी ती पुतना मावशी आपल्या स्तनामध्ये विष भरून आली हो. अशा पुतना मावशीला सुद्धा भगवंताने काय दिलं? मोक्ष दिला. ज्या भर सभेमध्ये कोणी शिव्या दिल्या हो? कोणी शिव्या दिल्या? शिशुपालाने भगवंताला 100 शिव्या दिल्या हो भर सभेमध्ये, तरी भगवंताने त्याला मोक्ष दिला. त्या आजामेळाने आपल्या पुत्राच्या नावाने एकदाच मरताना पुत्राला हाक मारली. काय हाक मारली? हे नारायण तुझं कसं होईल? कोणाला हाक मारली होती? मुलाला हाक मारली. पण भगवंतांनी काय केलं सांगू का तुम्हाला? अंतकाळी
अजामेळ नावाचा ब्राह्मण आणि काय केलं त्या पुत्राला हाक मारली. हे नारायण तुझं कसं होईल. त्याने आयुष्यात कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही, परंतु पुत्राच्या नावाने हाक मारली आणि भगवंताने त्याचा उद्धार केला. किती उद्धार हो भगवंत. विटेवरी ज्याची पाऊले समाना, विटेवरी ज्याची पाऊले समाना, विटेवरी ज्याची पाऊले समाना, विटेवरी ज्याची पाऊले समाना, दान शूरदाता तुझी एक दान शूरदाता, एक दान एक दान शूरदाता, विटेवरी ज्याची पाऊले समाना, विटेवरी पाऊले विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता. भगवंत कसा आहे दाता हो. आज आमेळांत मनरासी आला, तोवरी स्मरला नाही तुझं, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले. अहो पुत्राच्या नावाने हाक मारली हो मरताना, आणि अशा माणसाला सुद्धा भगवंताने मोक्ष दिला हो. किती उदार आहे भगवंत. आणि आपलं हित व्हावं, आपलं कल्याण व्हावं, हे फक्त भगवंताची, संतांची, आई वडिलांची इच्छा, बाकी कोणाची नाही हो. कारण सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, लेन देन को सब कुछ होय तो जोरू बंदगी करे, एक दिन पैसा नहीं मिला तो फिर से जवाब करे, इस तन धन की कौन सी बढ़ाई, देखा तो नैनों में मिट्टी मिलाई, हाड जले जैसे लकड़ी की पोली, बाल जले जैसी घास की पोली. काय नाही हो, आपल्याकडं काही येणार नाही. म्हणून तो भगवंत उदार आहे हो. आणि या भगवंताची इच्छा आहे हो आपलं हित व्हावं, कल्याणामध्ये भगवंताला. म्हणून प्रार्थना आपण करावी, कोणी जीवाने भगवंताला प्रार्थना करावी. आणि तुकाराम महाराज प्रार्थना करतात, देवा देवा ज्याच्या चित्तामध्ये भगवंत आहे ना, अशा माणसाची मला संगती मिळावी. संगतीचे 3 प्रकार आहेत माऊली. किती प्रकार ऐकताय ना, झोपले नाही ना. संगतीचे किती प्रकार? 3 कुसंगती, विसंगती आणि एक सत्संगती. किती प्रकार? पहिले ऐका, कुसंगती. कुसंगती म्हणजे वाईट माणसाची संगतीमध्ये जर तुम्ही लागले, तुमचं सुद्धा वाईट होणार. मग आपल्यावर संगती कोणाची करायची? जसं एक उदाहरण सांगतो. एका गावामध्ये
पती पत्नी होते आणि 2-4 मुलं होते. त्यांनी गावामध्ये कोणाचं कधी आयुष्यभर चांगलं केलं नाही. कोणाला शिव्यागाळ करणार, कोणाची मारामारी करणार, रात्री चोरी करणार. अख्खं गाव वैतागून गेलं त्या माणसांना. कोणाला? एका जोडप्याला. आणि तो झाला म्हातारा. आता एका गावामध्ये पिंपळाच्या गाडी बसला होता चिंतेमध्ये. एका माणसाने विचारलं, राम भाऊ काय टेन्शन मध्ये आहात? त्याने 2-4 माणसं जमा केले आणि सांगितलं, बघा म्हणे, मी आयुष्यात अख्खं गावाचं कधी चांगलं केलं नाही आणि मला कोणी चांगलं म्हणत नाही. माझी एकच इच्छा आहे, मी तुमचं वाईट केलंय ना म्हणे, मग मी आता 1-2 दिवसात मरणार आहे असं मला भविष्य वाटतंय. एक काम करा, मी मेलो ना मला ताटीवर नेऊ नका तुम्ही. म्हणे मग कशावर न्या? म्हणे रस्सी आणायची आणि ओढत ओढत न्या, तुमच्या ऋणातून मी मुक्त होईल. असं कोण म्हणते? तो मनुष्य. बरोबर. आणि मेला ना 2-3 दिवसात. कोण? मी नाही. हो. कोण मेलं? तो गावातला मनुष्य मेला आणि अख्खं गावाला आनंद झाला. आणि आणलेली सर्वांनी रस्सी. आणि रस्सी आणल्यावर काय केलं? कोणी हाताला बांधली, कोणी पायाला बांधली, कोणी पोटाला बांधली, कोणी मानेला बांधली. आणि बांधल्यावर ओढत नेत आहेत. कोणाला? ओढत नेत आहेत. अख्खं गाव जमा झाला, आनंद झाला. याने कधी कोणाचं चांगलं केलं नव्हतं आणि ओढत नेत आहेत. नेमकं दुसऱ्या गावाला जाणारा रस्ता त्या तिकडून होता. 5-6 लोकांनी बघितलं, अरे काय निर्दयी माणसं आहेत. माणूस मेलाय का जिवंत आहे त्यांना काय माहित नाही, पण माणसाला ओढून नेत आहेत. कोणी बघितलं? बाजूच्या गावातील माणसांनी. तो जिवंत मेला हे काय बघितलं नाही, त्याचं कार्य बघितलं. त्यांनी बघितलं माणसाला ओढत नेत आहेत. त्यांनी लावला फोन. कोणाला? ऐकताय ना? आता तुम्हाला संकट आलं तर काय फोन करणार तुम्ही? कोणाला फोन करणार? काय नंबर आहे पोलीसवाल्यांचा सांगा? 100. मी आता 100 नंबर गेला. आता 112 म्हणजे 112. याला कॉल करायचा. 2-3 मिनिटांमध्ये पोलीस तुमच्या जवळ येतील. त्यांनी केला फोन. अख्खं गाव जमा झाले साहेब, माणसाला ओढत देत आहेत. आता ओढत नेल्यावर पोलिसांच्या आल्या 5-6 गाड्या. आता पोलिसांनी बघितलं नाही तो मेलेला माणसाला ओढतायत का जिवंत माणसाला. पण घटनास्थळी मनुष्य मेलाय. बरोबर. तपास नंतर कोर्टात सिद्ध नंतर होणार, पण अख्खं गाव जेलमध्ये. अख्खं गाव जेलमध्ये. आणि जेलमध्ये मग विचार करतायत सर्व लोक. काय विचार करतायत? माणूस डोकेबाज होता म्हणे. काय? माणूस डोकेबाज होता म्हणे. कसा? अरे आयुष्यभर कधी याने आपलं चांगलं केलं नाही, पण मरताना सुद्धा या वाईट करून गेला. विठ्ठल विठ्ठल. मग अशा माणसाची जर संगती धरली तर तुमचं चांगलं होणार आहे का? नाही होणार. तुकाराम आज उदाहरण देतात, देखनाच्या संगे हिरा तो बंगला, कु संगे नाडला तैसा साधू किंवा साधू तैसा. देखनाच्या संगे हिरा सुद्धा भंगला जातो, म्हणून चांगल्याची संगती करा. आलं का लक्षात? उदाहरण सांगेल. एक पण मनुष्य त्याने कोणाचं चांगलं केलं नाही. आपण शॉर्टकट सांगतोय कारण आपल्याला वेळ कमी आहे. आणि त्याने पण असंच ठरवलं मला मरताना कोणी चांगलं म्हणू नये, म्हणून घरातून कडी लावून घेतला. एकटा राहत होता. त्याने काय केला, भिंतीला वरती पाय कमरेपासून आणि कंबरेपासून डोकं
जमिनीवर असा एल टाईप हा लक्षात असा एल टाईप तो झोपला, पाय वरती कंबर खाली आणि डोकं इकडं असा एल टाईप झोपला आणि दिला जीव सोडून. कोणी ऐकताय ना, दिला सोडून. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, आतून कडी लावलेली. आता लोक विचार करू लागले हा बाहेर कसा येत नाही, आतून कडी लावले आणि 3 दिवस झाले का बॉडी सडते आणि वास यायला लागतो. वास यायला लागला, अख्खं गाव विचार करत आहेत. दरवाजा तोडा बोलतो, आत मेला तर नाही बघू. तोडला दरवाजा आणि बघितला हा मेला. आता मेल्यावर गावातली लोक चांगली होती, याचा अंत्यसंस्कार आपण करू. आणि काढलं त्याला बाहेर, ताटीवर ठेवलं. लोकांनी पाय बांधायला घेतले का उठून बसलेला दिसायचा, कारण 3 दिवसात ते शरीर झालं टाईट. मनुष्य मेल्यानंतर जर आपला हात वाकडा असेल ना, तसाच जर मेला ना तो सरळ होत नाही. हा लक्षात, सरळ होत नाही, एकदम मजबूत होऊन जातं शरीर. आता 3 दिवसाची बॉडी, आता पायाला बांधायला घेतला का उठून बसलेला दिसायचा. आणि जर पाय वरती केले, छातीला बांधलं तर पाय वरती. लोकांनी भरपूर प्रयत्न केले, पाय बांधायला घेतला तर उठून बसायचा आणि छाती बांधायला घेतली तर पाय वरती. म्हणजे अशा माणसाच्या संगतीमध्ये आपलं हित होणार आहे का? नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये कुसंगती नको, माणसाच्या जीवनामध्ये विसंगती नको. विसंगती तुम्हाला सांगतो, विसंगती सांगतो. आता हिरण्यकशिपू आणि प्रल्हाद, प्रल्हादाच्या वडील हिरण्यकशिपूचं ब्रीद होतं की भगवंताचं नामस्मरण कोणी घ्यायचं नाही. आणि प्रल्हाद जन्मताच काय झाला, देवाचं नामस्मरण करू लागला. मग याला काय म्हणतात? विसंगती. याला काय म्हणतात? विसंगती. बरोबर. जसं बिभीषण आणि रावण, रावणाने देवांचा विरोध केला, देव बंदी खाण्यामध्ये, आणि बिभीषणाला काय, देव आवडत होता. याला काय म्हणतात? विसंगती. तसं आपल्या घरामध्ये पत्नी माडकरी असते तर पतिदेव माडकरी नाही. बरोबर. एखादा पती माडकरी आहे तर बायको माडकरी नाही. बर, बायकोला परमार्थ आवडतो तर नवऱ्याला आवडत नाही, आणि नवऱ्याला आवडतो तर बायकोला आवडत नाही. याला काय म्हणतात? विसंगती. आणि अशी जर विसंगती घरात असली तर मग काही जमत नाही. आणि दोघं माडकरी असले, दोघांना देवाची आवड असली, मग तिथं सुखाची काही कमतरता नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये कुसंगती नको, माणसाच्या जीवनामध्ये विसंगती नको. मग माणसाच्या जीवनामध्ये काय संगती पाहिजे? त्या अभंगाचं पहिलं चरण. Yeah.
पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की संगतीचे 3 प्रकार, कुसंगती, विसंगती आणि सतसंगती. संत संगतीची मागणी केली, पण मागणी करताना कशी मागितली? ज्याच्या चित्तामध्ये भगवंत आहे अशा माणसाची मला संगती मिळावी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत असताना भगवंतांनी अर्जुनाला साधूचे लक्षणे सांगितली. 5व्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, अरे अर्जुना, ज्यावेळेस अर्जुन युद्धाच्या भूमीवर होता त्यावेळेस अर्जुन मी यांना मारणार, माझ्या डोक्यावर पाप होणार म्हणून देवाला सांगितलं, देवा अशा गुरूंना, माझे नातेवाईकांना मारून मी विजयाच्या गादीवर बसणार नाही देवा, म्हणून मी देवा युद्ध करणार नाही. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली आणि त्यामध्ये 5व्या अध्यायामध्ये देव सांगतात भगवंताला, अरे अर्जुना, तुझ्याप्रमाणे तू पहा, तुला जर वाटत असेल ना माझं चांगलं व्हावं तर दुसऱ्याचं सुद्धा चांगलं व्हावं असं आपल्या मनाला वाटायला पाहिजे. आपल्याला जर वाटत असेल ना आपल्याला भरपूर पगार मिळावा तर दुसऱ्याला सुद्धा चांगला पगार मिळावा. अरे बाबांनो, कोणाचं चांगलं करायचं नसेल तर करू नका, पण त्याचं वाईट करू नका. एखाद्याच्या जखमेवर तुम्हाला मलम लावता येत असेल ना तर मलम लावू नका हो, पण त्याच्यावर मीठ लावण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्याच्या घरासाठी सरकारकडनं जर पैसे आले असते ना ते पैसे त्याला बरोबर द्या हो, पण ते पैसे जर तुम्ही खाण्याचा प्रयत्न केला ना देव आपल्याकडे बघल्याशिवाय राहणार नाही. का? कारण आपण ज्या जागेवर आहोत ना त्या जागेवर आपण इमानदारीने जर सेवा केली ही भगवंताची सेवा आहे. कारण जनसेवा हीच ईश्वर सेवा. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी तुम्ही कुठेही असा, एखादा आर्मीमध्ये असेल, देशाची सेवा करत असेल तर त्याने देशाची सेवा करावी. एखादा शेतकरी असेल तर त्याने शेती उत्तम प्रकारे करायची. एखादा लोकसेवक असेल तर त्याने लोकांची सेवा करावी. सर्वच जर लोकसेवक झाले तर देशाची सेवा कोण करणार? आणि सर्व शेतकरी झाले देशाची सेवा कोण करणार? म्हणून आपण ज्या जागेवर आहोत त्या ठिकाणी आपण आपल्या पद्धतीने इमानदारीने काम करायचं. आता एखादी स्त्री पतिव्रत आहे, तिने आपल्या घरी बसून आपल्या पतीची काया वाचा मनाने सेवा करावी. आणि पतीची सेवा सोडून जर तुम्ही कीर्तनात भगवंताचं भजन कीर्तन ऐकत असाल ती सेवा भगवंताला मान्य नाही. कारण पतीची या मता अनुसरोनी प्रतिव्रता अनायासी आत्महिता भेटेची गा. आपल्या पतीची काया वाचा मनाने जर सेवा केली तुम्हाला स्वतंत्र देवाची पूजा करायची गरज नाही. आपण तशी सेवा करत नाही म्हणून आपल्याला देवाची पूजा करावी लागते. एखादा मुलगा असेल त्याने आपल्या आई वडिलांची सेवा करावी. आई वडिलांना किती खायला लागतो? एक भाकरी लागते. अर्धी खातात बिचारे, पण ती भाकरी देत नाही. आणि तुम्ही देवाची पूजा करत असाल ना ती देवा सेवा मान्य नाही हो. कारण माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासे. म्हणून आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी भगवंताची पूजा करावी. आणि अशी चर्चा भगवंताची आणि अर्जुनाची चालू असताना अर्जुनाने अध्यायामध्ये प्रश्न विचारलेत भगवंताला. काही शंका आहेत, काही प्रश्न आहेत. आणि भगवंताला अर्जुनाने प्रश्न केला, देवा तुम्हाला काय आवडतं सांगा ना. असं कोण म्हणते हो? कोण म्हणते? ऐकताय ना? कोण म्हणालं? नाही ऐकलं तुम्ही? हा, कीर्तन व्यवस्थित आहे का? कोण असं म्हणतंय?
अर्जुन भगवंताला म्हणतोय, काय म्हणतोय देवा, तुम्हाला काय आवडतं सांगा ना, काय आवडतं तुम्हाला? तर भगवंतांनी काय उत्तर दिलं हो, मला साधू आवडतात. काय सांगितलं भगवंतांनी? मला साधू आवडतात. किती आवडतात हो सांगू का? ज्या सुखा कारणे, या सुखा कारणे देव देव वेडावला, देव वेडावला, वैष्णव सदन शोभे नारायण, जा सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदने राहिला, वैकुंठ सोडून संत सदने. त्यावेळेस भगवंताने सांगितलं अर्जुनाला, अर्जुना मला साधू आवडतात. किती आवडतात हो? ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. भगवंताने वैकुंठ सोडून संतांच्या घरी राहिला हो. कसा राहिला हो सांगतो तुम्हाला. आपल्या संत मालिकेमध्ये चोखोबा महाराज होऊन गेले आणि चोखोबाच्या पत्नीला दिवस भरत आले हो. आणि चोखोबाच्या सासरवाडीला कोण नसल्यामुळं चोखोबाची पत्नीने आपल्या पतिदेवांना सांगितलं, अहो महाराज तुमच्या बहिणीला घेऊन या ना. कशासाठी हो? भाडतपणासाठी घेऊन या ना. आणि चोखोबा महाराज निघाले. कुठं निघाले हो? आपल्या बहिणीला घ्यायला निघाले. आणि पुढेवर रस्त्यावर गेले हो. 1-2 मैल गेल्यानंतर त्यांनी आवाज ऐकला. कसला आवाज ऐकला? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. टाळे 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 टाळे. ज्ञानोबा तुकाराम. चोखोबा महाराजांनी तो आवाज ऐकला आणि दिंडीमध्ये सामील झाले हो. आणि त्या भगवंताचं नामस्मरण करत करत कुठं गेले हो? पंढरपूरला गेले. बारीमध्ये उभा राहिले आणि त्या विटेवरच्या भगवंताने त्या चोखोबा महाराजांना बघितलं आणि देव म्हणायला लागले, अरे दादा, अरे तू बहिणीला घ्यायला गेला होतास रे. तिचे दिवस भरत आल्याने तू माझ्या दर्शनाला आला. म्हणून तो भगवंतांनी काय केलं असेल, आपल्या रुक्मिणी मातेला सांगितलं
अगं ये रुक्मिणी बघ ग. अरे अगं बघ, अरे याला बहिणीला घ्यायला पाठवलं होतं, हा माझ्या दर्शनाला आला ग. तिचे दिवस भरत आले. रुक्मिणी मला जायला पाहिजे ग. भगवंत विटेवरून खाली उतरला हो. भगवंतांनी फाटलेलं पातळ नेसलेलं आहे. भगवंतांनी एक घासोळं घेतलं, फाटलेलं पातळ घातलं आणि निघाला. कुठं निघाला भगवंत? चोखोबाच्या बहिणीचं रूप त्या भगवंतांनी घेतलं. डोक्यावर घासोळे, फाटलेलं पातळ आहे आणि आपल्या भावाच्या घरासमोर आला आणि त्या बहिणी रूपी भगवंतांनी हाक मारली हो. आणि त्या भगवंत रूपी बहिणीने हाक मारली. कशी मारली हो हाक? चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. वहिनीला हाक मारली हो. आणि वहिनी आल्यानंतर, या ना ताई, ताई अहो मी तुमचीच वाट बघत होती. कोणाला ताई म्हटली हो? चोखोबाची पत्नी भगवंताला म्हटली हो. ताई अहो मी तुमची वाट बघत होती ना. हां, मग ताई म्हणायला लागली, अहो भाऊ आला होता ना मला बोलवायला. कोणाला? मला भाऊ आला होता बोलवायला. त्याला आता रस्त्यामध्ये दिंडी आली ना, तो गेला पंढरपूरला. वहिनी आता मी आली बरं का, मी आता आली. आता तुम्ही अजिबात काम करायचं नाही बरं का वहिनी. वहिनी मी सर्व करीन बरं का. आणि वहिनी कामाला सुरुवात केली हो. भगवंतांनी त्या चुलीवर जेवण बनवलं हो चोखोबाच्या घरी. आणि रात्री झोपी गेल्यानंतर आपण ज्या भगवंताला उठवण्यासाठी सकाळी काकड आरती म्हणतो 4 वाजता, त्या भगवंताला प्रार्थना करतो आपण, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा. त्या भगवंताला उठवण्यासाठी त्या कैलास पर्वतातून तो भगवान शंकर येतो हो. नारद मुनी येतात, अंबऋषी येतात, सर्व साधमुनी येतात हो. आणि त्या भगवंताला उठवतात. देवा झोप झाली ना, आता उठा ना. असा असणारा भगवंत, असा असणारा भगवंत ज्याला आपण संत मुनी देव उठवतात, असा भगवंत त्या चोखोबाच्या घरामध्ये न सांगता उठतो हो. आणि काय करतो? उठल्याबरोबर घरामध्ये झाडू मारतो, बाहेर झाडू मारतो, पाण्याचा सडा टाकतो, शेणाचा सडा टाकतो. कोण टाकतो? भगवंत रूपी बहीण त्या चोखोबाच्या घरी शेणाचा सडा काय, पाण्याचा सडा काय, आणि सर्व काम केलं. आणि चोखोबाच्या पत्नीचं बाळत पण केलं न त्या भगवंतानी. भाषाचं नाव कर्ममेळा ठेवलंय. काय ठेवलंय? भाषाचं नाव कर्ममेळा ठेवलं हो. जेने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले सत्ता माते आपुलिया. ज्याने विश्वाची निर्मिती केली असा असणारा भगवंत त्या चोखोबाच्या पत्नीचे कपडे धुतो, त्या बाळाची संडास साफ करतो, त्या बाळाचे कपडे धुतो. बाकी आजूबाजूच्या बाई म्हणायच्या, चोखोबाची बहीण अगोदर यायची, चोखोबाच्या पत्नीबरोबर व्यवस्थित बोलत नव्हती, आता तर लय सेवा करते आहे. त्यांना काय माहीत सेवा कोण करत आहे. भरपूर दिवस झाले. चोखोबाच्या बहिणीने बघितलं, हा बाबा आता घरी येईल, आपलं पितळ उघड पडेल. म्हणून चोखोबाची बहीण आपल्या वहिनीला सांगते, वहिनी
मी जाते माझ्या घराला. त्यावेळेस चोखोबाच्या पत्नीने सांगितलं, वहिनी ताई तुम्ही जाऊ नका हो, ते आता येतील, तुमचे भाऊ येतील, तुम्हाला तोडी घेतील, साडी घेतील, असं जाऊ नका तुम्ही. आमची परिस्थिती गरिबीची हो, ते आल्यावर तुम्हाला काहीतरी घेतील ना, मग तुम्ही जा हो. त्यावेळेस चोखोबाच्या बहीण म्हणते, नाही वहिनी, थडतं त्या ओठानं ती वहिनी म्हणते आणि ढसा ढसा रडते हो. ज्याप्रमाणे पूर्वी मुलींचं लग्न व्हायचं हो लहान वयामध्ये, ती मुलगी ज्या वेळेला माहेरला जाते ना, त्यावेळेस तिची जशी अवस्था होते ना, ज्या मुलीचं लग्न झालेलं असेल त्यावेळेची मुलगी जेव्हा सासरवाडीला जाते त्यावेळेस त्या बापाची अवस्था पाहो तुम्ही. तो बाप ढोळासारखा रडत असतो, ढोरासारखा रडत असतो मुलीकडे बघून. ज्याप्रमाणे तो बाप रडतो ना, किती कठोर अंतकरणाचा बाप जरी असला ना, मुलगी सासरला जात असताना रडतो. ज्याप्रमाणे तो बाप रडतो ना, त्याप्रमाणे चोखोबाची बहीण रडते आणि सांगते, वहिनी माझ्या दादाला सांभाळा हो, माझा दादाचा संसार फाटका आहे ना. वहिनी तुम्हाला जर काही काम जड वाटलं ना, मला फक्त हाक मारा, मी इथेच असते. तरी चोखोबाच्या पत्नीने देवाला ओळखलं नाही आणि भगवंत रूपी बहीण निघून जाते हो. थोड्या टायमात चोखोबा महाराज येतात आणि सांगतात, आणि ज्यावेळी चोखोबाने बघितलं, आपल्या पत्नीच्या हातामध्ये बाळ बघितला हो, आणि त्यावेळेस चोखोबा महाराज धावत आले आणि चोखोबाच्या पत्नीने सांगितलं, हो तुमची बहीण भेटली का, आता सांगा ना, तुमची बहीण आताच गेली ना. म्हणे माझी बहीण. त्यावेळी त्यांना जाग आली, अरे मला माझ्या पत्नीने कुठं पाठवलं होतं आणि मी गेलो कुठं होतो, आणि माझ्या बहिणीला निरोप नसताना माझी बहीण येईलच कशी. म्हणून त्या चोखोबा महाराज अंतकरण भरून आलं आणि ढसा ढसा लढायला लागले आणि आपल्या पत्नीला सांगितलं, ग ज्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी संत मुनी आयुष्यभर प्रार्थना करतात, तपश्चर्या करतात, तरी असा असणारा भगवंत मिळत नाही ग. पण तुझी बाळत पण त्या भगवंतांनी केलं, कारण त्याच्याशिवाय कोणी येणार नाही हो. ढसा ढसा लढायला लागले आणि चोखोबा महाराजांची पत्नी सुद्धा लढायला लागली. म्हणून भगवंतांनी चोखोबा त्या पत्नीचं भाडण केलं. म्हणून अर्जुनाला भगवंत सांगतात की मला साधू आवडतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवंत आणि अर्जुनाचा संवाद चालू असताना भगवंताने सांगितलं मला साधू आवडतात. तर किती आवडतात? ज्या भगवंताने बाळत पण केलं हो. आणि भगवंताने सांगितलं अर्जुनाला, अर्जुना अरे मी त्या रावणाला मारू शकलो असतो रे, पण मला त्या शबरीची उष्टी बोरे खायची होती. अरे अर्जुना मी कंसाला मारू शकलो असतो रे, पण मला विदुराच्या कन्या खायच्या होत्या. आणि अर्जुना अरे तुझी सेवा करायची होती हो. की का अर्जुनाची सेवा भगवंताला का केली हो भगवंती? कारण अर्जुन हा भगवंताचा प्रेमाचा पुतळा होता, भक्तीचा जिव्हाळा होता. किती प्रेम होतं व अर्जुनावर भगवंताचं, किती प्रेम होतं सांगू का तुम्हाला? देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारते पण अर्जुनाचे करीतसे, अर्जुनाचे करीतसे. देखा किती प्रेम हो. तू भक्तीचा जिव्हाळा, किती भक्तीचा जिव्हाळा तो सांगतो तुम्हाला. हा कोपे की निवांत तू साये, हा रुसे तरी बुझावी तो नाय, नवला पिसे लागले पार्थाचे देवा.
नवल पिसे लागले पार्थाचे देवा. किती पिसं लागलं हो. एखाद्या पत्नीला जर 40-50 वर्षानंतर मुलगा झाला ना, त्या आईची ज्याची अवस्था होते ना, ती आई बाळाला कधी विसरत नाही हो. तसं अर्जुनाचं पिसं त्या भगवंताला लागलं होतं. आणि त्या अर्जुनाचं पिसं एवढं लागलं, किती वेळलं लागलं हो. नवल पिसे लागले पार्थाचे देवा. तसं पिसं भगवंताच्या प्राप्तीचं पिसं तुकाराम महाराजांना लागलं. आणि तुकाराम महाराज सांगतात की देवा, ज्याच्या चित्तामध्ये भगवंत नाही ना, अशा माणसाची मला संगती मिळावी. मग भगवंत कोणाच्या चित्तात आहे हो सांगा ना. तुमच्या आमच्यात आहे का? आहे. तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सर्वांमध्ये भगवंत आहे. पण आपल्याला त्याची अनुभूती नाही आहे. कशी आहे अनुभूती? तुम्हाला थोडक्यात सांगेल, कारण आपली जवळजवळ कीर्तनाची वेळ संपत आली. भगवंत सर्वांच्या चित्तामध्ये, पण सामान्य रूपामध्ये. जसं एखादा बांबू असेल, बांबूला बांबू घासला तर काय निर्माण होतं? बोला पटापट. काय निर्माण होतं? पूर्वी काय माचीस गॅस काही नव्हतं. काय पूर्वी बांबूला बांबू घासायचे, मग अग्नी प्रकट करायची. बांबूला बांबू घासल्यानंतर काय होतं? अग्नी निर्माण होतो. तीळ घाण्यामध्ये टाकल्यानंतर तेलाची निर्मिती होते. बरोबर. दह्याचं मंथन केलं, काय निर्माण होतं? तूप निर्माण होतं. तसं भगवंताची सेवा केली, देव हृदयामध्ये प्रकट होतं. उदाहरण सांगतो. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. तुमच्यामध्ये भगवंत आहे, माझ्यामध्ये भगवंत आहे, पण तो सामान्य रूपामध्ये विशेष रूपाने प्रकट होणं म्हणजे विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्यांचा विषय भगवंत झाला, समजून घ्यायचं याच्या हृदयामध्ये भगवंत आला. भगवंत आहे पण तो सामान्य रूपामध्ये, पण ज्याचा विशेष भगवंत झाला त्याला म्हणावं की याच्या हृदयामध्ये भगवंत विशेष रूपाने आला. विठ्ठल विठ्ठल. मग भगवंत कोणाच्या चित्तामध्ये राहतो? थोडक्यात सांगून जातो तुम्हाला. कारण भगवंत कोणाच्या चित्तामध्ये राहत नाही हो. ज्यावेळेस भगवंत मथुरेमध्ये जन्माला आले, जन्माला आल्यानंतर कुठं गेले? गोकुळामध्ये गेले. आणि गोकुळामध्ये भगवंताने भरपूर खोड्या केल्या हो. आणि त्या भगवंतावर त्या गोपाळ आणि गवळणींचं फार प्रेम हो. एवढं प्रेम ना काय सांगू तुम्हाला. 11 वर्षे त्या गवळणींनी त्या भगवंताच्या लीला सहन केल्या हो, खोड्या सहन केल्या भगवंताच्या. आणि त्यांचं भगवंतावर एवढं प्रेम जडलं ना. भगवंत ज्या वेळेस मथुरेमध्ये गेले, मथुरेमध्ये गेल्यानंतर एक दिवशी भगवंत त्या द्वारकेमध्ये एकाला खांबाला धरून रडत होते. आणि रडत असताना त्या ठिकाणी उद्धवजी आलेले आहेत. आणि उद्धवजी आल्यानंतर सांगितलं, देवा का रडता हो तुम्ही? तुम्हाला काय कमी आहे? 16,108 तुम्हाला पत्न्या आहेत, तुमचे बंधुवर्ग किती आहे, सर्व काय सोन्याची द्वारका आहे, का रडता हो तुम्ही? त्यावेळेस उद्धवजीला भगवंत सांगतात की अरे उद्धवा, अरे उद्धवा, अरे त्या मला यशोदा मैयाची आठवण येते रे, मला त्या नंद राजाची आठवण येते रे, मला त्या गोपाळांची आठवण येते, मला त्या गवळण्यांची आठवण येते. देवा मी तर ऐकलंय देवा, काय ते गवळ्याची पोरे, त्यांना साधं दही तूप लोणी खायला मिळत नाही आणि अशा गोपाळांची तुम्ही आठवण काढता. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, रे उद्धवा ते जरी गरीब दिसले ना पण त्यांचं माझ्यावर फार प्रेम हो. किती प्रेम आहे उद्धवा सांगू का तुला? ज्यावेळी अक्रूरजी मला घेण्यासाठी आले ना त्यावेळी त्यांना माहीत झालं भगवंताला घेण्यासाठी आलेत. सर्व गोपाळ माझ्या घरापुढे जमा झालेत, गवळणी जमा झालेत. आणि नंद राजाला आणि यशोदा मैयाला विचारतात, काय विचारतात? गवळणी म्हणती गवळणीला
कोठे केसावळा कारत शृंगारीला सांगे ओ मजला अक्रूर उभा से गे बाई साजनी या नंदाच्या अंगणी त्या गवळणी आल्या आणि यशोदा मैयाला विचारतात, गवळणी म्हणती गवळणीला कोठे गे सावळा कारत शृंगारीला सांगे ओ मजला अक्रूर उभा असे जाजनी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी बोले नंदाची पट्टराणी बोले नंदाची पट्टराणी सदगती होनी मथुरेसी चक्र पाणी जातो गे साजनी विवळ झाले मन वचन ऐकोनी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. ज्या वेळेस यशोदे मैयाने सांगितलं ना, अगं गवळणी नो गोपाळांनो, अरे हात रथ उभा आहे ना, अरे हा अक्रूर मथुरेवरून आलाय त्या भगवंताला घेण्यासाठी. आणि अक्रूराचं नाव ऐकल्याबरोबर अक्रूराला त्या गवळणी शिव्या देतात, अक्रूरा चांडाळा तुझा कोणी धाडीला. अरे अक्रूरा, तुझा नावाप्रमाणे तू चांडाळा आहेस. अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडीला, का घात करू आलासी वदसी सकणा. अक्रूर तुझे नाम तैसीच करणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. आणि त्या गवळणींचं हृदय भरून आलो. आणि भगवंत ज्यावेळेस रथावर बसण्यासाठी आले ना घरातून, त्यावेळी त्या गवळणीने गोपाळांनी काय केलं हो सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस भगवंत आले ना खाली, त्यावेळेस यशोदा मैया रडायला लागली, नंद राजा रडायला लागले. आणि भगवंतानी खाली पाय ठेवल्याबरोबर त्या गवळणी गोपाळांनी काय केलं हो, एक आकांत केला. काय आकांत केला हो, कोणी भगवंताचा पाय धरलेला आहे, कोणी भगवंताचा हात धरला, कोणी भगवंताचा शेला धरला, कोणी भगवंताच्या रथाचे घोडे धरले हो. आणि सांगतात, देवा भगवंता जाऊ नका हो, परंतु भगवंताला दुसरं कार्य करायचं होतं. आणि कार्य करायचं होतं म्हणून भगवंत रथावर चढलेत बर का. रथी चढले मन माडी आकांतू गोकुडी भूमी पडिल्या वज्रबाडी. आता कोण सांभाळी नैनीच्या उदकाने भिजली धरणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. ज्याप्रमाणे आपण दारामध्ये सणाचा शेळा टाकतो ना, पाण्याचा सडा टाकतो ना, त्याप्रमाणे त्या गवळणांची आसू आणि सडा पडला हो. आणि भगवंत निघून गेले. निघून गेल्यानंतर गवळणींचं चित्त कशामध्ये लागत नव्हतं हो. पाणी प्यायला घेतलं ना गवळणींनी,
त्या पाण्यामध्ये भगवंत दिसायचा. जेवण करायला घेतलं ना, त्या जेवणामध्ये भगवंत गवळणींना दिसायचा. हो, एक गवळण गेली हो दही दूप विकण्यासाठी, आणि तिने काय हाक मारली, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. गोविंद म्हणते हो दही तूप लोणीला. आपण म्हणतो ना दूध घ्या, तूप घ्या, पण ती काय म्हणते हो, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. एवढे एकरूप झाल्यात हो गवळणी. त्यांचं कशामध्ये मन लागत नव्हतं. आणि जोपर्यंत भगवंत येत नाही तोपर्यंत भगवंताच्या ज्या रस्त्याने गेले ना त्या रस्त्याकडे बघत होत्या हो त्या गवळणी. आज सुद्धा त्या वृंदावनामध्ये तुम्ही गेलात ना, त्या निधिवनमध्ये जा, आज सुद्धा तेथील तरुण स्त्रिया येतात आणि रडतात हो. त्या निधिवनामध्ये रडतात आणि भगवंताला हाक मारतात, देवा या ना, दर्शन द्या ना, दर्शन द्या ना. रडतात हो. जा तुम्ही तिथं गेल्यावर भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण कोणी करत नाही बरं का. त्या वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये, मथुरेमध्ये देवाचं नामस्मरण कोणी करत नाही. काय म्हणतात, राधे 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 राधे. सर्व गोकुळ, सर्व वृंदा, मथुरा सर्व राधेमय झालं हो. राधेशिवाय काय बोलत नाही. आणि ज्या वेळेस तो भगवंत गेला ना, त्या दिवसापासून त्यांचं मन लागत नव्हतं. ज्यावेळेस भगवंत रडत होते, उद्धव त्यांना समजवण्यासाठी येतात. त्यावेळेस उद्धव तिथं बरेच दिवस राहतात. त्यांना सगुण भक्तीची गोडी होती, त्यांना निर्गुण भक्तीची त्यांना गोडी निर्माण केली हो, पण त्यांना सगुण भक्तीच आवडत होती. म्हणून ज्यावेळेस तो उद्धव वापस येतोय ना, त्यांना समजून सांगून जेव्हा वापस येतो ना, त्यावेळेस ते उद्धव प्रेमाच्या भरामध्ये रडू लागला हो. वेड्यासारखा त्या गोकुळामध्ये फिरायला लागला. काय ते प्रेम हो गवळणींचं. ते प्रेम बघून उद्धवजी पागल झाला हो. त्या गोकुळामध्ये पागल झाला. आणि ज्यावेळेस जात होता ना, त्यावेळेस त्या गवळणी त्या उद्धवकडे येतात आणि सांगतात, उद्धवा, अरे उद्धवा, आमच्या चित्तामध्ये तो बसलाय ना रे, त्याला घेऊन जा ना, आमचं कशातच मन रमत नाही ना. त्यावेळेस उद्धवजी सांगतात गवळणीला, अहो मी काढून नेण्यापेक्षा तुम्ही काढून द्या ना, त्याला तुमच्या हृदयातून काढून द्या. त्यावेळेस गवळणी सांगतात, देवा, अरे उद्धमा, आम्ही याला काढून द्यायला तयार आहेत रे, पण तो जात नाही ना. काय म्हणतायत, तो जात नाही आमच्या हृदयातून. यालाच म्हणतात देव वसे चित्ती, त्यांची घडावी संगती, विठोबा रखुमा.
देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये भगवंत आहे ना अशा माणसाची मला संगती मिळावी असा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात. देवा आणि कोणाच्या चित्तामध्ये भगवंत राहिला हो तर गवळणींच्या चित्तामध्ये भगवंत राहिला. देव सर्व संतांच्या चित्तामध्ये राहिला कारण त्यांनी भगवंताचं अखंड नामस्मरण केलं म्हणून भगवंत त्यांच्या चित्तामध्ये राहिला. तसं आपल्याला जर वाटत असेल आमच्या भगवंत आमच्या चित्तामध्ये प्रकट व्हावा विशेष रूपाने व्हावा त्याच्यासाठी तुम्हाला जडी स्थळी जसं भगवंत भरलाय ना त्याप्रमाणे तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने कसंही करा पण भगवंताचं नामस्मरण करा. कसं करायचं हो? हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला. एखाद्याला काही द्यायचं असेल ना काय म्हणावं? माऊली माऊली घ्या ना माऊली घ्या ना. हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला. हरी बोला गाता हरी बोला खाता उठता बैसता हरी बोला. हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला. हरी बोला एकांती हरी बोला लोकांती देह त्यागांती हरी बोला. हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला. उठताना बैसताना कधी बोला हो. मग असं जर तुम्ही केलं ना तेव्हा भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट होणार हो नाही तर नाही होणार. कुठेही जा तुम्ही माऊली घ्या ना नावाने कशाला मागायचं. आता आमच्या पोलीस स्टेशनला जर आले ना मला कोणी म्हणणार नाही शिरसाट साहेब आज कोण नाही म्हणत. माऊली साहेबांना बी माऊली कोणी माऊली. आता हे आमची API साहेब इथं वांगिरे साहेब बसलेत आता यांना माऊली साहेब आहेत तरी माऊली माऊली म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्याच्या समोर ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती येते हो. आणि असं तुम्ही काम करताना जर भगवंताचं नामस्मरण केलं तो भगवंत विशेष रूपाने प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. काम करते चलो नाम लेते चलो अपने जीवन का मार्ग बनाते चलो. किंवा कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल प्रबळ श्रम सुख होईल दुःखाचे सुख होईल दुःखाचे. दुःखाचं रूपांतर सुखामध्ये होणार पण कधी होणार? कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भ्रवश्रम सुख होईल दुःखाचे. हरी बोलो भाई रे हरी बोलो भाई. हरी ना बोलो तो वाकू राम दुराई. हरी ना बोलो तो वाकू राम दुराई. हरी बोलो भाई रे हरी बोलो भाई. काय को पडता ही नखीन गीता हरी नाम लिया तो सब कुछ होता. म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगितलं देव असे चित्ती त्यांची घडावी संगती. आणि हेच माझ्या मनाला आवडतं ते अभंगाचं दुसरं चरण.
जवळजवळ आपली कीर्तनाची वेळ संपली. फक्त 5 मिनिटं घेतो तुम्ही. दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम आज सांगतात, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा. हेच माझ्या मनाला आवडतं. काय आवडतं? ज्याच्या चित्तामध्ये भगवंत आहे असा माणसाची संगती मिळावी हे माझ्या मनाला आवडतं. काय हे पुरवावी वासना, आणि ही वासना माझी पूर्ण करावी. वासनेचे 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? वासनेचे 3 प्रकार आहेत. देहवासना, लोकवासना आणि शास्त्र वासना. आणि परत वासनेचे 2 प्रकार आहेत, शुद्ध वासना, अशुद्ध वासना. मी काय त्याचं आता विवेचन करत नाही. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. वासनेचे 5 प्रकार आहेत. आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, हरिजना सवे भेटी न हो अंग सोंग तुटी. देवा जर मला भगवंत ज्याच्या चित्तामध्ये अशा माणसाची संगती मिळाली ना, तर देवा काय कर, त्यांची माझी ताटातूट होऊ देऊ नको. कुठल्या कशा पद्धतीने तुम्हाला सांगतो. एकाला लागली 1 कोटीची लॉटरी. कितीची कोटी? 1 कोटीची लॉटरी लागली. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. याच्यावर उदाहरण सांगतो. एकाला लागली 1 कोटीची लॉटरी. लॉटरी लागल्यानंतर मित्रमंडळीला सांगितलं, सर्वांना पार्टी वगैरे दिली. आताची पार्टी म्हणजे तुम्हाला माहिती आहे मुलं काय करतात. पार्टी दिली, सर्व पार्टीहून घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर एक रात्री मुक्कामी थांबला. आणि थांबल्यानंतर रात्री 1 वाजता उठला, त्याच्या छातीवर बसला, ठेवला चाकू छातीवर. पैसे कुठे आहेत? लॉटरी लागली, पैसे घेऊन गेला मित्र. हरिजना सवे भेटी, माझी त्यांची भेट होऊ दे, पण न हो अंग संग तुटी. संतांची भेट व्हावी, पण त्यांची माझी ताटातूट व्हायला नको. काय सांगितलं? ताटातूट व्हायला नको. कारण ताटातूट झाली तर मग काय, म्हणजे योग आला पाहिजे पण क्षम झाला पाहिजे. लॉटरीचा वियोग आला पण क्षम झाला नाही. काय झाला? क्षम झाला नाही. तसं एक उदाहरण देतो आणि सेवा समाप्त करतो. एका म्हातारा बाबाला 2 कोटीची लॉटरी लागली. बाबा वयस्कर होता, मुलगा हुशार होता. जर आपल्या बापाला आपण जर सांगितलं तुम्हाला 2 कोटीची लॉटरी लागली, बाबाला आनंद होईल, हर्षवायूचा रोग होईल आणि बाबा मरतील. म्हणून काय केले, एका डॉक्टरकडे गेले वयस्कर. आणि डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या बाबांना 2 कोटीची लॉटरी आहे, तुम्हाला पाहिजे ते पैसे देईल, पण माझ्या बाबाचा सही पाहिजे, शिक्का पाहिजे, त्याच्याशिवाय पैसे भेटणार नाही. आणि बाबांना जर अचानक सांगितलं, बाबांना हर्षवायू होऊन बाबा मरण पावतील, तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगा. आता ते डॉक्टर गेले बाबांकडं आणि बाबांना सांगितलं, बाबा काय बसले, चला आपण बगीच्यामध्ये फिरून येऊ. बाबा आणि डॉक्टर बगीचेमध्ये फिरायला गेले. कोण गेलं? बाबा आणि डॉक्टर गेले. आणि गेल्यानंतर बाबाला सांगितलं, बाबा आपण आता चालतोय बघा, आणि जर तुम्हाला ह्या ठिकाणी 500 रुपयाची नोट भेटली, बाबा काय करणार हो तुम्ही? बाबा बोलले डॉक्टरांना, बाबा हो डॉक्टर साहेब काय बोलता तुम्ही? 500 रुपयाची भेटली ना, तुम्हाला लगेच 250 रुपये मी देऊन टाकणार. काय बोलता बाबा? हो ना, भेटू तर द्या ना. म्हणे समजा आपल्याला आकडा वाढवायचा आहे, जर तुम्हाला 1 लाख भेटले तर? बाबाने सांगितलं, काय बोलता डॉक्टर साहेब तुम्ही? अहो 1 लाख भेटले ना, तुम्हाला 50,000 जागेवर मोजून देणार. असं कोण म्हणतंय? बाबा म्हणतायत. आणि बाबाला पुढे गेल्यावर डॉक्टर साहेब बोलले, बाबा जर तुम्हाला 1 कोटी भेटले समजा. काय बोलता डॉक्टर साहेब? मला जर 1 कोटी भेटले ना, तुम्हाला 50 लाख देऊन टाकेल. किती? 50 लाख. दोघांना आनंद. डॉक्टरांना पण माहित होतं लॉटरी लागली, आपला पैसे भेटणार. आणि पुढे गेल्यावर डॉक्टर साहेब बाबांना बोलले, बाबा जर तुम्हाला 2 कोटीची लॉटरी लागली तर काय करणार? काय बोलता बाबा तुम्ही? काय बोलता डॉक्टर साहेब? दिले तुम्हाला 1 कोटी. डॉक्टर मेला हो. विठ्ठला विठ्ठला. समजलं का? नाही समजलं?
नाही समजलं ना? म्हणून व्यवस्थित ऐका. बाबाला डॉक्टरांना माहित होतं 2 कोटीची लॉटरी लागली, पण बाबांना माहित होतं. बाबांना काही अपघात होणे म्हणून डॉक्टरांना बोलवलं होतं, बरोबर. आता डॉक्टरांना माहित होतं 2 कोटीची, आणि 2 कोटी मिळणार आणि बाबा मला 1 कोटी देणार. तर बाबा मरण्याऐवजी कोण डॉक्टरच मेला. योग आला पण क्षम झाला नाही. तसं संतांची संगती मिळावी पण ती टिकून राहावी. हरी जना सवे भेट व्हावी पण न हो अंग संग तुटी. त्यांची आमची ताता तुटी नको. आणि उरलेलं आयुष्य त्या संतांच्या संगतीमध्ये जावं. ते अभंगाचं शेवटचं चरण.
शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, माझं उरलेलं आयुष्य भगवंता त्या संतांच्या संगतीमध्ये जावं हीच माझी प्रार्थना आहे आणि हेच माझ्या मनाला आवडतं आणि ही माझी वासना पूर्ण करावी. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. जे काही चांगलं असेल त्या भगवंताचं हे प्रभू रामचंद्राचे माझं गुरूंचे कारण, साळुंक्य मंजुळ बोलत असे वाणी, शिकवता धनी वेगळाची वृक्षाचे पान हाय ज्याची सत्ता, राही देहांता मग कोठे. वृक्षाचं पान सुद्धा त्या भगवंताचं शिवाय हालत नाही म्हणून मग त्या भगवंताच्या चरणी सद्गुरूच्या चरणी सेवेला पूर्णविराम देतो. जे काही चांगलं असेल ते त्यांचं हे. आणि सकाळी नवमीचा उत्सव आहे, सकाळी लवकर या काल्याचं कीर्तन आहे. उद्या उपास धरा, आलं का लक्षात. रामनवमी हा एकादशी सारखा उपास आहे, पण आपण काय करतो रामनवमीच्या दिवशी मंदिरामध्ये जेवण करत असतो म्हणून जेवण करू नका. कारण आपल्याला 5 उपास वेगळे सांगितलेत. रामनवमी, कृष्ण जयंती, नृसिंह जयंती, वामन जयंती आणि महाशिवरात्र. तर उद्या उपास धरा, काय जेवण कोणी करायचं नाही, एकादशीसारखा उपास धरा आणि सकाळी काल्याच्या कीर्तनाला लवकर या. हा लक्षात. झालेली सेवा परत त्या भगवंताच्या चरणी अर्पण करतो. माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्तपरायण अर्जुन महाराज एकदम नेव्ही रिटायर आहेत, देशाची सेवा केली आणि परत आता नोकरीला असून प्रवचन करतात आणि इंग्लिशमध्ये सुद्धा प्रवचन करतात. हा लक्षात. तसेच आमचे सूड महाराज आहेत, हरिभक्त सूड महाराज, आपले सावंत महाराज आहेत आणि आमचे हे API मांगिरे साहेब बघा, साहेब असून कीर्तनाला बसलेत आणि उत्तम प्रकारचं गायन आहे बरं त्यांचं. आणि यांचं तर काही विचारूच नका, हे आमचे म्हणजे एकदम सवंगडी आहेत. आलं का लक्षात. हरिभक्तपरायण हरारे महाराज ते वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, कीर्तन करतात आणि मी त्यांचा गुरु आहे. आलं का लक्षात. वयाने ते मोठे आहेत पण कीर्तन शिकवण्याचे गुरु मी आहे म्हणून ते माझे शिष्य आहेत. तसेच आपले हरिभक्तपरायण सुहास महाराज, आम्ही कदम आणि महाराजांचं नाव काय, भोसले महाराज, शिंदे महाराज आणि आपले खेराडे महाराज, विनेकरी बाबा, त्यांचं तर काही विचारूच नका. मी काय तुम्हाला काही नवीन माणूस नाही, कारण 15-20 वर्षामध्ये मी कडंबोळीतच आमच्या सवंगडीमध्ये असतो म्हणून मला जवळजवळ सर्वच ओळखतात. आणि सर्वांनी आपला पखवाज वाजवण्यासाठी सर्वांनी टाळी वाजवा बरं का. फार उत्तम प्रकारचा पखवाज वाजवला आहे. आणि या मुलीचं नाव काय बाळा तुझं. हां हां बघा, मुलगी असून पखवाज वाजवते. टाळी वाजवा सर्वांनी तिच्यासाठी. आणि असंच तुला भरभराटीचं यश भगवंत चांगलं गोडी तुझ्या हाताला देव, मी देवाला प्रार्थना करेल. तसेच आपलं हे कीर्तन आजचं हे यूट्यूबवर दिसणार आहे आणि आमचे परम मित्र यादव महाराज हे इथं चॅनल घेऊन आले आणि तुम्हाला हे कीर्तन यूट्यूबला दिसणार. त्यांचं नावाचं चॅनल आहे. त्या ज्या वेळेस मला येईल त्यावेळेस हरारे महाराज तुम्हाला सांगतील किंवा मला विचारा, त्यावेळेस अजून बघा आणि दुसऱ्यांना पण दाखवा. आणि या मंडळाचे अध्यक्ष श्रीराम सामाजिक विकास महामंडळ आपले मोकल साहेब यांनी असा उत्सव साजरा केला. पूर्वी हा सप्ताह
फक्त 1.5 दिवसाचा 3 दिवसाचा असा असायचा. पण आता भव्य दिव्य असं मंडप तयार केल्यामुळं प्रभू रामचंद्राचं मंदिर उभं राहिल्यामुळं आता हा पूर्ण सप्ताह उभा राहिला. आणि असा या सप्ताहाला भरभराटाची तुमची साथ मिळावी आणि जास्तीत जास्त सहकार्य करावं हेच तुम्हाला प्रार्थना करतो. आणि तुम्हाला या सप्ताहाला यश मिळावं हे देवाला प्रार्थना करतो आणि झालेली सेवा समाप्त करतो. ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल. नाही उच्चारिला अधिकार में आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वर रख पाया किंकारा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय.